आज आपण महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली या ठिकाणी जे आपलं मासिक जनता दरबार असते ते इथे ठेवलेलं आहे। युजली आपण ते कल्याणच्या जे आपलं ऑफिस आहे तिथे ठेवत असतो, पण यावेळी खास करून आपण डोंबिवलीचे प्रभाग ऑफिसला ठेवलेलं आहे। जनता दरबारचा विशेष उद्देश आहेत की नागरिकांची जे काही तक्रार असते त्याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार असो किंवा सामाजिक तक्रार असो त्याच्यावर उहापोह करणे आणि त्यांचे निराकरण करणे हेच आपला उद्देश असते। आज भरपूर नागरिक तिथेही आलेत, त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक कंप्लेंट्सही दिलीत, त्याच्याबद्दल चर्चाही केली, काहीच्या निराकरणी झालेलं आणि काहीच्या पुढचे काही काळात निराकरणी होणार आहेत। वैयक्तिक समस्यांचे निराकरण आपण वैयक्तिक रीतीने हँडल करतो। मुख्य काही समस्या नागरिकांनी पण इथे मांडली, काही स्मशानभूमीचे काही विषय होते, काही रस्त्यांचे विषय आहेत, काही ड्रेनेजचे विषय आहेत, तर त्याच्याबद्दलही आपण काही नोट करून आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ते कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष जे एक प्रश्न आपण विचारला की गड्ड्यांबद्दल काय, तर काही रस्ते आपले महानगरपालिका आहेत तर तिथेही तात्पुरत्या स्वरूपात गड्डे बुजवण्याचे काम चालू आहे आणि पाऊस संपल्यावर प्रॉपरली त्याची डागडुजी करून आपण ते मोटरेबल करणार आहोत असा आपला मानस आहे। त्याचबरोबर काही रस्ते इतर एजन्सीजचे आहेत, जसे MMRDA, काही MSRDCचे होऊ शकतात, तर त्या एजन्सीजलाही ऑलरेडी अगोदर पावसापूर्वीची बैठकमध्ये सूचना दिली होती। आताही त्यांना आपण सूचना देतोय आणि त्यांच्या मार्फत जे मेजर रोड्स आहेत ते मोटरेबल आपण ठेवण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जे दोन मुख्य हॉस्पिटल्स आहेत, रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर, त्याचबरोबर आपले UPHCs आहेत, तर त्याच्यावर पूर्णपणे महानगरपालिकेचे लक्ष आहेत। तिथेही सुधारणा करण्याकरिता आपण काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतोय, काही सुविधा वाढ करण्याचा आपण प्रयत्न करतोय। विशेष करून औषध वेळेवर नागरिकांना भेटावा, OPD वेळेवर व्हावी, IPD वेळेवर व्हावी, याकरिता आपण प्रयत्न करतोय। रेफरल्सही आपण व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्याबद्दल आपण काळजी घेतोय। विशेष करून केंद्र शासनाचे जे दोन प्रकल्प आहेत, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स आणि कायाकल्प, त्या अंतर्गत आपले सर्व नागरी दवाखाने आणि हॉस्पिटल्स ते कसे त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणार आहे त्याच्याही आपण एक कालबद्ध नियोजन करून आपले हॉस्पिटल्सला दिलेलं आहे आणि काही गोष्टी प्लॅनिंग चालू आहेत। येणाऱ्या कालामध्ये आपण चांगली दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करतो।